15 ते 20 वर्षापासून मतदान करत आहे, तरी या इथल्या जनतेची हालत अशी आहे. हे बघा, हा खड्डा किती मोठा आहे. आता बघू, आम्ही बसतो सर्व, तुम्हाला दाखवतोय खड्ड्याची परिस्थिती. झोपलेले लोकप्रतिनिधीच्या आता या अधिकाऱ्यांना लक्षात येईल की हे खड्डे केवढे मोठे आहेत. पुढे 1 किलोमीटर पर्यंत सेम असेच खड्डे आणि याच्यापेक्षा मोठमोठे खड्डे पुढे आहेत. आणि परिस्थिती या मतदारसंघाची निस्ती इथलीच नाहीये. तुम्ही पुणखेडा रोड बघाल, तुम्ही पुणखेड्यानंतर तुम्ही आभोळा रोडकडे जा, वाघोड तांबोसवाडी रोड असेल, पण मतदारसंघातल्या प्रत्येक एरियाची परिस्थिती अशी झालेली आहे. आणि निष्क्रिय आमदार घरी झोपलेले आहेत. फक्त मोठमोठे कार्यक्रम करतात, मोठमोठे पुढारी बोलवतात, ते सगळे इकडून देशाचे आणि महाराष्ट्राचे लोक बोलवतात. आणि इथं परिस्थिती इथल्या नागरिकांची काय, इथल्या शेतकऱ्यांची काय, हे पाहायला तयार नाही. हे अधिकारी आलेले आहेत. या अधिकाऱ्यांना आता आम्ही जसे बसलोय तसेच तुम्हाला पण बसावं लागेल. बसा खालती, मांडे मारायचा. उद्या तो आमचं जे होईल ते तुमचं होईल. विकास आहे, हा विकास आहे. शिरीष चौधरींचा हा विकास. हे शेतकऱ्यांची परिस्थिती हे बघा, शेतकरी असे जपले, पण तुम्हाला तसं जपून नाही, कारण की जाऊ तेवढं आम्हाला कळतं की तुमच्याशी कसं वागलं पाहिजे. आता काय करणार आहे तुम्ही या मार्गाचं सांगा, जोरात बोला. 24 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 24 वर्ष झाले. राजाराम गणू महाजन त्यांच्या हातचा रोड होता, त्याच्यानंतर हा रोड बनलाच नाहीये. तर तुम्ही आता किती दिवसात हे काम करणार आहे? उठणार नाही लोक. बोला, त्यांच्या समोर बोला, म्हणजे मी काय परत तुमच्याशी भांडीन पुढच्या वेळेस. बसवाले काय चालणारे, बसवाले काय चालणारे नाही म्हणतात, बसवाले नाही म्हणतात. पुढच्या वेळेस आहे ना, तुम्ही त्यांना आमदार मुर्दाबाद, शिरीष चौधरी मुर्दाबाद, झोपलेल्या प्रतिनिधीचा, लोकप्रतिनिधीचा. खड्ड्यात रस्त्यात खड्डे काय? अरे या आमदाराचं करायचं काय? अरे आमदाराचं करायचं काय? बघा परिस्थिती काय चाललेली आहे, काय परिस्थिती या इथल्या गरीब लोकांची, इथल्या शेतकऱ्यांची. जर ही इथून कोणतीच गाडी जात नाही, कसे हे लोक जात असतील आणि या लोकांना कोणत्या अडचणीच्या समोर जावं लागत असेल. आज हे आंदोलन आम्ही करतोय, विषय याच्यामध्ये एक आहे की यांच्या अडचणीचा, आणि फक्त इथं आंदोलन करून उपयोग नाही. पूर्ण मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे. आभोळा रोड याच्यापेक्षा जास्त खराब झालेला आहे. नंतर तुमचा पुणखेडा रोडही खराब झालेला आहे. पूर्ण मतदारसंघाची ही परिस्थिती आहे. आणि ते सांगतात की मी विरोधात आहे, विरोधात माझं काम होत नाही. अरे तुझं काम होत नाही तर मग उभा कशाला राहतो? राजीनामा दे. तिथल्या जनतेला विनंती करतो की आता राजीनामा घेऊन बी काही उपयोग नाही, कारण की जवळ झालेला आहे. तर ही परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली. या शेतकऱ्यांना इथं मोठ्या अडचणी आहेत आणि या अडचणी दूर करण्यासाठी असे 100 प्रयत्न अनिल चौधरी करणार आहे. आणि अनिल चौधरी गरिबांसाठी कुठेही मदतीला धावणार आहे. अनिल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बरं, आता आहे ना तुम्ही